गेल्या अनेक वर्षांचं भारतीय संघाचं स्वप्न अखेर पूर्ण झालेलं आहे आणि T20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकल्याने त्याचा जल्लोष जो सोलापुरात आपल्याला पाहायला मिळतोय। खेळाडू आपल्यासोबत आहेत, अनेक वर्षाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? का नाही 2011 नंतर जो 2024 मध्ये टीम इंडियाने आपल्याला जल्लोष करण्याची संधी दिली आहे, तर मी सर्वप्रथम सर्व भारतीय खेळाडूंचा आपल्या सर्व भारतवासियांचं मनापूर्वक अभिनंदन करतो व भारत देशाने जे मागील तिन्ही फॉर्मॅटमध्ये टेस्टमध्ये फायनलिस्ट असेल, 50-50 वर्ल्ड कपमध्ये फायनलिस्ट असेल, हे 2 राहिलेले अपूर्ण स्वप्न हे T20 पूर्ण केलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील असंच भारतीय क्रिकेट आपल्याला सर्व आनंदाच्या गोष्टी करून दिलीच आपण त्यांच्याकडे अपेक्षा ठेवू। आणि आज आम्ही फटाकडे उडवून भरपूर जल्लोष करून उद्या जेवणाची पार्टी करणार आहोत आणि आपले जी 2011 नंतर जो जल्लोष आहे तो आम्ही सगळेजण मित्र मिळून करणार आहोत। त्याबद्दल मी आमच्या सगळं मित्र परिवाराचं नियोजन झालेलं आहे। मागील 2 नियोजन फेल गेलं होतं, पण यावेळेचं नियोजन फेल जाऊ दिलं नाही, त्याबद्दल मी आपल्या सर्व भारतीय खेळाडूंचं मनापासून आभार व धन्यवाद मानतो। सोलापूरकर जे जल्लोषाची तयारी करतात या ठिकाणी आपण बघताय की मोठ्या प्रमाणात फटाके आणलेले आहेत आणि फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ते सोलापुरात सुरू झालेली आहे। संपूर्ण देशभरात जे आहे ते अशाच पद्धतीनं जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय संघानं जो विजय मिळवला त्याचा जल्लोष जो तो सोलापुरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मला सांगा दादा, मोठी तयारी केलेली होती, भारतीय संघ जिंकेल असा विश्वास होता? मला रोहित शर्मावर पूर्णपणे विश्वास होता, तो वर्ल्ड कप आपल्या भारताला मिळवून देणार म्हणजे देणारच। कसा झाला अंतिम सामना? कारण इंटरेस्टिंग सामना काय विचारू नका, जीव पूर्णपणे धोक्यात होता। या ठिकाणी आपण बघता की फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती सोलापुरात सुरू झालेली आहे। सोलापुरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये अशाच पद्धतीनं जल्लोष जो आहे तो सोलापूरकर करतायत आणि अंतिम सामना जसा म्हणालो की विश्वचषकाचा जसा सामना असावा तशी इंटरेस्टिंग फाईट जी आहे ती झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आणि त्याचाच जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सोलापुरात आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगाल, शेवटचा सामना कसा झाला जाता? कसा इंटरेस्टिंग? कन्नडमध्ये सांग, कन्नडमध्ये मराठीत बोला, मराठीत। आपला रोहित शर्मामुळे हे मॅच परिपूर्ण झाला आहे, ते रोहित शर्मामुळे आज आम्ही फॅन्स हो रोहित शर्माचे। या ठिकाणी आपण बघताय की सोलापुरातले रसिक जे आहेत ते क्रिकेट रसिक जल्लोष जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करतात आणि संपूर्ण देशभरात असा जल्लोष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। आफताब बोलतोय, इनपुटचा फोनच लागत नाही, इनपुटचा फोनच लागत नाहीये। घेतलं का आत्ताचं घेतलं? हॅलो, अरे हॅलो हॅलो, हे चौपाल घ्यायला सांग। हां हो, फायनल। हॅलो ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।